नमस्कार, मी उषा जगताप. माझ्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण पुरणपोळी करणार आहोत. त्याच्यासाठी लागणारे साहित्य: 300 ग्रॅम हरभऱ्याची डाळ, मीठ, हळद, तेल आणि किसलेला गूळ, वेलची पूड. तुम्ही पुरणामध्ये फ्लेवरसाठी जायफळ पूड, बडीशोप किंवा दालचिनी वापरू शकता. सुरुवातीला आपण ही हरभऱ्याची डाळ स्वच्छ धुवूया. ही डाळ स्वच्छ धुतली. आता आपण हिला कुकरमध्ये शिजवून घेऊया. त्यात मी 2 ग्लास पाणी टाकले. चिमूटभर हळद टाकूया, चिमूटभर मीठ टाकूया, तेल टाकूया. कुकरमध्ये 1 ग्लास पाणी टाकूया. चार 5 शिट्ट्या झाल्या की आपण गॅस बंद करूया. कुकर थंड झालाय. आपण डाळ शिजली का पाहूया. डाळ छान शिजली. ही डाळ आपण कढईमध्ये परतून घेऊया. डाळीमध्ये किसलेला गूळ टाकून आपण डाळ छान परतून घेऊया. गुळाचं पाणी आटेपर्यंत आपण डाळ परतून घेऊया. पुरणाची डाळ तयार आहे. आपण आता त्याच्यामध्ये वेलची पूड टाकू आणि मिक्स करूया. पुरणाची डाळ आपण गाळणीमध्ये गाळून घेऊया. पुरण तयार आहे. आपण आता पोळ्या करूया. पोळी तयार आहे. आपण आता याला शेकूया. पोळी दोन्ही बाजूनी शेकली. आपण हिला काढून घेऊया. आपण आता रोटी मेकर मध्ये पुरणपोळी बनवूया.
आपण आता हिला शेकूया. आपण आता ही पोळी पलटी करूया. दोन्ही बाजूने शेकली. आपण आता हिला काढूया. अशाच प्रकारे आपण सगळ्या पोळ्या बनवूया. ज्या आपल्या रोटी मेकरमध्ये केलेल्या पुरणपोळ्या तयार आहे त्या मी तुपाबरोबर सर्व केल्या आहे. महाराष्ट्रामध्ये कोणताही सण असू देत, घराघरामध्ये पुरणपोळी बनवली जाते. महाराष्ट्राची शान, पुरणपोळीला मान. महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीमध्ये पुरणपोळीला फार महत्त्व आहे. ही पुरणपोळी आमटी, गुळवणी, दूध, तुपाबरोबर खाल्ली जाते. रोटी मेकरमध्ये बनवलेल्या गरमागरम पुरणपोळ्या खाण्यास तयार आहेत. त्या मी खूप साऱ्या आणि सोप्या पद्धतीने बनवलेल्या आहेत. तुम्हीही बनवा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. सी यू अगेन.